अकोले शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या मातोश्री कॉम्प्लेक्समधील किसान कृषी सेवा केंद्राला रात्री 8:30च्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून दुकानदारांना लाखोंचा फटका बसला आहे. या कृषी केंद्राशेजारी असणाऱ्या स्टार मोबाईल शॉपीला तसेच संतोष वाकचौरे यांच्या हरिओम इलेक्ट्रिकल्स या दुकानालाही या आगीची झळ बसली आहे. नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विवेक कासर यांच्या किसान कृषी सेवा केंद्राच्या दुकानामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली. या दुकानासमोरील रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुकानातून आगीचे लोळ निघत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी प्रशासनाला तसेच अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला वेढलं होतं. अगस्ती सहकारी साखर कारखाना, संगमनेर नगरपालिका, संगमनेर कारखाना यांचे अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आलं. त्यामुळे लगतच्या इतर दुकानांना आगीपासून वाचवण्यात यश आलं. मात्र यामध्ये दुकानातील फर्निचर, मोबाईल, कृषी अवजारे, इलेक्ट्रिक साहित्य आगीमध्ये भस्मसात झाले. याच कॉम्प्लेक्समधील साईसृष्टी, चष्माघर, राजश्री लॉटरी या दुकानांना देखील आगीची झळ पोहोचली. या लॉटरी दुकानामधील 2 संगणक जळून खाक झाले. तसेच व्यापाराला देण्यासाठी असणारी रक्कम जळून गेल्याचं दुकानदार श्रीराम कारभारी गुंजाळ यांनी सांगितलं. कॉम्प्लेक्समध्ये वरच्या मजल्यावर असणाऱ्या सक्सेस कॉम्प्युटर्स, दैनिक सार्वमत कार्यालय, यशोमंदिर पतसंस्था कार्यालय आहे. त्या ठिकाणीही आगीचा धूर पोहोचला होता. आग विझवण्याचे आटोक्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरा आग शमली. मात्र तोपर्यंत शहरामधील नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस नानी मीडिया, अकोले.